नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 9 ते 10 वर्षांनी काम करतोय आणि आज माझ्या आपल्या एरियातले रेणापूर तालुक्यातलेच आहेत, त्यांचा काय आजार होता, काय त्रास होता विचारू आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला आहे. तुम्हाला काय काय त्रास होता पहिलं? जोरात बोला. आपल्याला चलताच येत नव्हतं साहेब. बरं. एवढा आजार गुडघ्याचा होता की गुडघ्याचा आजार जास्त होता. गुडघ्याचा आजार जास्त बरं. होता. आपल्याला चलता सुद्धा येत नव्हतं, संडासला बसता येत नव्हतं. संडास 2 महिने वाकून संडास केली आपण. म्हणजे संडासलाही बसता येत नाही. बसता येत नव्हतं. एवढी परिस्थिती माझी नाजूक होती. बरं. तुमचं औषध घेतल्यामुळं हां. मला संडास व्यवस्थित मांडी घालून बसायला आलंय, काम करायला आलंय, काही टेन्शन नाही. बरं, तुम्हाला हे 2 महिन्यानं भरपूर त्रास झाला. ते तुम्हाला संडासला बसता येत नव्हते किंवा आपण शेतकरी काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. पर्याय नाही. पण काम करणं होत होतं का पहिलं? काहीच नाही. कामच नव्हतं. बंदच करून टाकायचं काम. म्हणजे गुडघे दुखायला लागले म्हणून त्रास होता. गुडघे दुखू लागले म्हणून कामच बंद करून टाकलं. बरं. जमत नाही गेलं. माझ्या आयुर्वेदिकनं तुम्हाला आता काय काय फरक पडला? माझे गुडघे क्लिअर राहिले सर. बरं. कुठलीही अडचण नाही मला काहीच. बरं, आता संडासला बसणं वगैरे व्यवस्थित आहे? बिनधास काही सगळ्या टेन्शन नाही मला. पाठीमागे एकदा म्हणून मला तुम्ही मला संडासला बसता येत नव्हतं, हो, हो, हो. पण शेतात 2 एकर का 3 एकर ऊस लावला का? 4 एकर ऊस लावला आपण शेतात. 4 एकर ऊस तेवढ्याला लावला. त्याने एकल्यानं टाकलं. म्हणजे आपल्या आयुर्वेदिकनंच बस ठणठणीत बस केलं म्हणून तर काम तुमच्या झालं. आवृत्तीनं ठणठण केलं म्हणून 4 एकर रानाला ऊसाचं बेन आतरलं मी. आणि जे जे आपण आज शिकावे ते इतरांना सांगावे. आणि काकांनी एवढा प्रचार आणि प्रसार केलाय, काही जणांना स्वतःहून आपलं आयुर्वेदिक बाबा इथं मिळतंय किंवा मी आणून देतो, कारण स्वतःचा त्रास माहीत होता म्हणून त्यांनी जनसेवा किंवा एक म्हणतात ना आयुर्वेदिकचा प्रचार आणि प्रसार पण चालू आहे. 10-5 लोकांनी आपण पदर औषध दिलं, पुन्हा पैसे घेतले सर त्याचे. बरोबर. म्हणजे हा. तुम्हाला अनुभव आल्यामुळे एक पुण्याची पायरी हो, भेटली हो, हो. तुम्हाला, पण त्यांचं सुद्धा कमी झालं. त्यांचं सुद्धा कमी झालं. धन्यवाद. हा. नमस्कार.